एक घटना जी घडली त्यांनी अनेक विचार आता करायला लोकांना लावलेत। तो विचार म्हणजे सुरक्षिततेचा। खऱ्या अर्थानं पुण्याला दुर्दैवी घटना जी घडली त्याच्यात अनेक विचारांचा आता खऱ्या अर्थानं गरज आता लोकांना आहे, सर्वसामान्यांमध्ये। तेच विचारायला आपण इकडे आलोत। खऱ्या अर्थाने पुण्याला जी घटना घडली, जी दुर्दैवी घटना होती आणि ज्या घटनेकडे आपण सगळे सामोरे जातो, कसं काय पाहता? सगळ्यात पहिले रिएक्शन तुमचं काय? सर्वप्रथम तर त्याला नाबालिग सांगितलं गेलं तर तो सर्वात मोठा माझा प्रश्न आहे की पोलीस स्टेशन असो किंवा माननीय न्यायालय असो, त्याला नाबालिग म्हणून का घोषित केलं मला कळतच नाहीये। नंबर 2, मला असं वाटतं की तो 2 बारमध्ये गेला होता। तो पहिल्या बारमध्ये ज्या ठिकाणी गेला त्यावेळेस बारवाल्याला कळालं नाही की तो 17 वर्षाचा आहे की 18 वर्षाचा आहे। त्याच्यानंतर तो दुसऱ्या पबमध्ये क्लबमध्ये कुठेतरी जातो, तर दुसऱ्या क्लबवाल्याला पण कळालं नाही तो 17 वर्षाचा आहे की 18 वर्षाचा आहे। नंबर 3, श्रीमंत बापाचा मुलगा 2 ते 3 करोडची गाडी फिरून रस्त्यावर घेऊन जातो, तेव्हा तो नाबालिग दिसला नाही। माझा सर्वात मोठा प्रश्न आहे की ज्या वेळेस ॲक्सिडेंट झाल्याच्या नंतर पोलीस मेडिकल रिपोर्ट न येता FIR दर्ज कशी करू शकतात की तो पिलेला नाहीये म्हणून त्याने अल्कोहोल घेतलेली नाहीये, माझा सर्वात मोठा प्रश्न आहे। त्याच्यानंतर त्याला कोर्टामध्ये घेऊन गेले। कोर्टामध्ये घेऊन गेल्याच्या नंतर 14 तासामध्ये जामीन मिळतो, तर कुठल्या मुद्द्यावरती? आता मान्य न्यायालयाबद्दल मी जास्त बोलणारा मोठा नाही, पण त्याला काय गोष्टींवरती त्याला सोडण्यात आलं? सर्वप्रथम 300 पानाचा एसे लिहून द्या। अरे काय तो शाळेमध्ये आलाय का? 300 पानाचा एसे लिहून द्या। त्याच्यानंतर 15 दिवस त्याची पोलिसांसोबत, ट्रॅफिक पोलिसांसोबत ड्युटी करा आणि त्याच्यानंतर डॉक्टरांची काउन्सिलिंग। मला काहीच कळत नाहीये तो नक्की नाबालिग आहे की नाबालिग म्हणून त्यांनी गडगंज पैसा ओतला असेल सर्व ठिकाणी आणि म्हणून त्याला असे कारण दाखवून 14 तासामध्ये त्याला सोडण्यात आलेलं आहे। खूप मोठा प्रश्न माझ्या मनामध्ये तयार झालेला आहे। ह्या पुणे जे शिक्षेचं माहेरघर आहे, त्या ठिकाणी अनेक पाल्य आपल्या मुलांना खूप विश्वासाने शिक्षणासाठी पाठवतात आणि तुम्ही जर आता पुण्यामध्ये पाहिलं तर पुण्यामध्ये गुंडागरीचं प्रमाण वाढलेलं आहे। त्याच्यात जर असे मोठे मोठे व्यावसायिक हे पुण्यामध्ये डेव्हलपमेंट करण्यासाठी जात आहेत, कारण की तिकडच्या जागा विकत घेत आहेत, डेव्हलपमेंट करतात, श्रीमंत होत आहेत आणि त्याचा फटका हा रस्त्यावरती चालणाऱ्या सर्वसामान्यांना होतोय। अतिशय चुकीचं आहे। तुम्ही माननीय राज ठाकरे साहेबांचं जर भाषण पाहिलं तर माननीय राज साहेबांनी एका ब्लूप्रिंटमध्ये आणि ते प्रत्येक वेळेस आपल्या भाषणातून सांगतात की आपली लोक बाहेरगावी शिक्षणासाठी का जात आहेत, तर त्याच्या मागचं कारणच हेच आहे की आपले माणसं जर पुण्यामध्ये शिकायला गेले तर कायदा सुव्यवस्था राहिलेला नाहीये। आपलं पुणे असू द्या, महाराष्ट्र असू द्या, सुरक्षित राहिलेलं नाहीये। त्याच्यामुळे आपली लोक जी आहेत ती बाहेरगावी शिकायला जात आहेत।